अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या परिक्षेत्रातील डाळंबी कोळंबी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत असलेल्या रॉयल धाब्यावर अनधिकृतरित्या सुरू असलेल्या पेट्रोल व डिझेलची तस्करी करणाऱ्या माफियांकडून मूर्तिजापूर येथील दैनिक राजोन्नती, दैनिक सायरन, पब्लिक ॲप प्रतिनिधी अजय प्रभे यांच्यावर अमानुष हल्ला करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली। सदर घटना ही लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची मुस्कटदाबी करणे होय, जे समाजात अशोभनीय आहे। याकरिता आम्ही अकोला जिल्हा महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने दिनांक 18/6/2014 निवेदन देण्यात आले। पेट्रोल व डिझेल माफियांवर नव्याने राज्याच्या विधानसभेत पास झालेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व संबंधित पत्रकाराला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक खरात, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष संगीता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा महिला निरीक्षका लक्ष्मीताई गावंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजकुमार वानखेडे, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश वाकोळे, मंगला दिडोकार, रजनी माथने, रंजिता सोनवणे, शोभा पालवे, देवकाबाई सोलकर, सजन पवार, रेखा भास्कर, मुक्ता सुरतने, प्रिया सोलकर, सावित्री भास्कर, रजनी सुरतने, शालीबाई सोलकर, मनाबाई बारे, जैनाबाद पालवे, गंगूबाई सुरतने यासह असंख्य महिला मुक्ती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।